सर्वांना ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सलाम. पुष्कळ दिवसानंतर आपल्या समोर एक चांगलासा विषय घेऊन मी येत आहे. मार्क 11 अध्याय 24 वचन सांगतं, म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपणाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रियांनो, आपण रोज प्रार्थना करतो, परमेश्वरासोबत संवाद साधतो, आपण देवाशी बोलतो, उपकारस्तुती करतो, प्रभूचे आभार मानतो, त्याला धन्यवाद देतो व त्याचबरोबर आपल्या मागण्या प्रभूला सादर करतो. आपल्या सर्व जगिक गरजा त्याला आपण सांगतो. आपल्या गरजा म्हणजे काय असतात? आम्हाला गाडी दे, घर दे, मूल दे, नोकरी दे, प्रमोशन दे, संपत्ती दे, इतक्या सगळ्या मागण्या आपण रोज देवाला सादर करत असतो. परमेश्वर आपल्या प्रार्थना ऐकतो व उत्तरही देतो. पण काय आम्ही प्रार्थना करून मागितल्यावर त्या आम्हाला मिळाल्याच आहे असा विश्वास आम्ही धरतो काय? जर विश्वास धरतो तर त्या मागितलेल्या गोष्टी मिळतीलच. पण आपण कधी विचार करतो काय की आम्ही प्रार्थनेत परमेश्वराजवळ मागितलेल्या गोष्टी आवश्यक आहेत का? परमेश्वराला माहित आहे की त्याच्या लेकरांना काय हवं आहे, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज आहे. आमच्या सर्व योग्य गोष्टी तो योग्य वेळी आम्हाला देणारच आहे आणि देतोच. पण एक अट आहे की जे काही तुम्ही प्रार्थना करून मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास तुम्ही प्रथम धरायला हवा. जर तुम्ही विश्वास धरून परमेश्वराजवळ मागता तर त्या योग्य गोष्टी तुम्हाला मिळतीलच. काय अट आहे समजली का? की विश्वास धरा तरच मिळेल. आम्ही विश्वास धरून नाही मागत म्हणून आम्हाला कधी कधी त्या गोष्टी मिळत नाहीत. जे मागितलेले आहे ते मिळेलच आहे असा विश्वास प्रभूजवळ धरा, म्हणजे योग्य त्या गोष्टी प्रभू तुम्हाला योग्य वेळी देईलच अशा विश्वासात राहा. प्रभू आम्हाला ते देतोच. याबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. थँक्यू.